मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर. मित्र, उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करू पाहणाऱ्या 6 खासदारांची नावं पुढे आली आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये संतापाचा प्रचंड वणवा पेटलेला आहे, आग भडकली आहे. शिवसैनिकांच्या सोबतच सामान्य मतदार सुद्धा प्रचंड भडकलेला आहे. आम्ही पक्षाला मतं दिली आहेत, ही मतं घेऊन गद्दारी करणारा तू कोण आहेस रे, अशा शब्दामध्ये, अशा भाषेमध्ये प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या 6 खासदारापैकी सर्वात मोठा धक्का जो दिला ना, तो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी. ओमराजे उद्धव ठाकरे यांना कधी धोका देतील, अशा पद्धतीने ते गद्दारी करतील, यावर कोणाचाही विश्वास बसायला तयार नव्हता. अजूनही लोकांना विश्वास बसायला तयार नाही. अहो, हे ओमराजे म्हणजे एकनिष्ठ उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेनं त्यांच्यासाठी जे म्हणून काही केलं त्या सगळ्याची जाणीव ठेवणारे अशी त्यांची ओळख. लोकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करीत होते. हेच ओमराजे निंबाळकर आधी काय म्हणत होते बघा. मला फक्त एवढं सांगायचंय की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा, ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की. त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं, ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? हेनीच दिली. आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो, किंवा पुढची जी माझी सागली झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालंय. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? आपल्या स्वार्थासाठी, की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही. त्याचा हाच जुना व्हिडिओ सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. एवढा बदल होऊ शकतो का हो? या ओमराजे निंबाळकर यांच्यावर लोकांनी जेवढं प्रेम केलं त्यापेक्षा सुद्धा त्यांचा आता अधिक तिरस्कार होऊ लागलेला आहे. शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच एका दिवसात ओमराजेंना सोशल मीडियावर 6,000 फॉलोअर्सनं अनफॉलो करून टाकलं. हा ओमराजेसाठी मोठा धक्का आहे. ओमराजे निंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्या पोस्ट खाली कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला. धुतलं लोकांनी. या ज्या कमेंट केलेल्या आहेत ना, त्या राजे निंबाळकर यांच्या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाण्याच्या निर्णयावर लोकांनी किती संताप व्यक्त केलेला आहे, किती चीड आहे लोकांच्या मनामध्ये, हे त्यातून दिसतं. मित्र हो, त्यातल्या काही कमेंट मी तुम्हाला सांगतो. म्हणजे गद्दार, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, तुमच्यावरचा विश्वास उडाला, पण तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्यावर विश्वास ठेवला पण मर्यादा ओलांडल्या. बघा, एकानं म्हटले, या अशा गद्दारांना राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हात सुद्धा लावू दिला नाही पाहिजे. असेच यांच्यासारखे गद्दार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा होते. साहेब, तुम्ही आजपासून गद्दार झाले, असंही एकानं म्हटलं आहे. तर शेवटी गद्दारीचा डाग लावून घेतलाच गद्दार. नावातील राजे नाव काढून टाक, सोबत नाही गद्दारा तुला राजे नाव. ओमराजे यांच्याबद्दल अशा प्रतिक्रिया विश्वास नाही बसतो. एक जण तर म्हणतो, चुकलाच साहेब, तुम्ही पण तेच केलं शेवटी जे आजपर्यंत गद्दार करीत आले. असो, तुम्हाला पैसा कमी पडला असेल म्हणून तुम्ही गेले. प्रचंड संतापाची एक कमेंट तर अशी आहे, गद्दारा, तुला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या पुढं नतमस्तक सुद्धा होण्याचा अधिकार राहिलेला नाही. अरे, उद्या जर
तुम्ही ज्यांच्यासाठी गद्दारी केली आहे त्यांनी जर मोघलांना बाप मानलं तर तू सुद्धा बाप मानशील, धिक्कार आहे तुझा. दुसरा एक जण म्हणतो आजपासून कुणावर विश्वासच राहिला नाही. ओमराजे यांचं समर्थन करणारी एक पोस्ट, एक कमेंट पण आलेली आहे बघा. लोकांची कामं होत नसतील, जनतेच्या अडचणी सुटत असतील तर फक्त बघायची भूमिका घेऊन बसण्यामध्ये अर्थ नाही. लोकांच्या हितासाठी ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं. दादा, तुम्ही जिथं जाल तिथं लोकांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी असेल, कारण लोकांचा विश्वास व्यक्तीवर असतो, फक्त पक्षावर नाही. जनतेसाठी काम करणारा नेता लोकांच्या मनामध्ये कायम राहतो. ओनली दादा. पण पुढच्या कमेंटमध्ये तर ओमराजे यांनी केलेला अपेक्षाभंग दाखवतात. आम्ही लई चांगला समजत होतो, लई साळसूदपणाचा आव्हानला महागद्दार निघाले असं म्हणून त्यांनी थेट गद्दारीचा शिक्का मारला. पुढची कमेंट सुद्धा अशीच आहे बघा. गद्दार हा शेवटी गद्दार असतो, पण तुम्ही गद्दारी करचाल असं वाटलं नव्हतं, म्हणूनच आम्ही लोकसभेला जीवाचं रान काढून तुमचं काम केलं. कमेंट करून हा ओमराजेचा जवळचा कुणीतरी कार्यकर्ता असल्याचं दिसतं. माझं निवडणुकीचं मत तुम्हाला कायमचा राम राम असं एकानं म्हटलं आहे. तर आतापर्यंत आपल्याला केवळ सहानुभूती म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं, पण शेवटी आपण ही गद्दारच निघाला. आणखी एकानं म्हटलं, ओमा, आम्ही लय विश्वास ठेवला होता तुझ्यावर. उद्धव ठाकरे साहेबांना व जिल्ह्यातल्या आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना तू धोका दिला तर आम्ही टिंब तुझा विरोधक मल्हार पाटलाच्या मागं उभं राहून तुझं राजकारण कायमचं संपू. रिमेंबर धिस. खूप झालं आता. तर पुढची कमेंट अशी आहे. ओमराजे, गद्दारी करू नका. ठाकरेंसोबत तुम्ही मोठे होणार आहात. भविष्यात मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता होऊ शकता. तुम्ही निष्ठा ठेवा. अवघी एक पोस्ट, पण कमेंटचा अक्षरशः धो 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 पाऊस. जवळपास सगळ्याच कमेंटच्या अशा अर्थ म्हणजे नकारात्मक, विरोधाच्या, नाराजीच्या. लोकांनी ज्यांना डोक्यावर घेतलं होतं त्याच लोकांनी आज त्यांना कुठं नेऊन ठेवलंय. जे फुलं उधळत होते तेच आज ओमराजेच्या तोंडाला शेण लावण्याची भाषा करू लागलेले आहेत. आणि हे सगळं कधी होत होतं? ओमराजे शिंदे गटात जाणार असल्याची फक्त चर्चा सुरू झाली तेव्हा. पावला पावलावर शब्द आणि चेहरे बदलणाऱ्या अशा राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा बरं. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.